हे 10 फायदे जर तुम्हाला माहित असते ना तर केसाला मेहंदी लावणं तुम्ही कधीच स्किप केलं नसतं. केस गळती थांबते आणि केसांची वाढ झपाट्याने होते. इतकंच नाही तर तुमच्या पांढरे केसांना नैसर्गिकरित्या काळं होण्यास मदत होते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मेहंदीचे 10 जबरदस्त फायदे आणि एक अशी मेहंदी प्रोसेस जी की फारच कमी लोकांना माहिती आहे. सर्वात आधी तर वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज पल्लवी. मी दररोज फॅशन, लाईफस्टाईल आणि स्किन केअर वरती व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सगळ्यात आधी तर फायदे सांगते, कारण फायदे माहित नसतील तर आपण कन्सिस्टन्सी पण ठेवत नाही. केस गळती खूप कमी होते. पांढरे केस नैसर्गिकरित्या झाकले जातात. केसांना मुळापासून मजबूती भेटते. डॅन्ड्रफ आणि स्कॅल्पवर येणारी खाजू कमी होते. कोरडे आणि रफ केस मऊ होतात. केसांना नॅचरल शाईन येते. फ्रीझी हेअर कंट्रोल होतात आणि हीट, केमिकल डॅमेज पासून केसांना प्रोटेक्शन मिळतं. स्काल्प थंड राहतो, उष्णता कमी होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट केसांची वाढ झपाट्याने होते. पण लक्षात ठेवा, हे सगळे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा मेहंदी योग्य पद्धतीने आणि रेग्युलर वापरली जाते. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगते जी की 90% लोक चुकीची करतात. लोक काय करतात, मेहंदी आणि पाणी दोन्ही मिक्स करून डायरेक्ट केसांना लावतात आणि मग म्हणतात की माझे केस मेहंदी लावल्यामुळे खूप जास्त ड्राय आणि रफ झाले. इथं मेहंदीला दोष देण्याऐवजी तुम्ही हे चेक केलं पाहिजे की आपण मेहंदी योग्य पद्धतीने लावतोय का. आता मी तुम्हाला सांगते की मी दर महिन्याला मेहंदी कशी प्रिपेअर करून माझ्या केसांना लावते. तर चला स्टेप बाय स्टेप शिकूया. सगळ्यात आधी मी काय करते, एका पातेल्यात 1 चमचा जास्वंदाचं पावडर टाकते. तुमच्याकडे जास्वंदाचं पावडर नसेल तर तुम्ही फुलं किंवा त्याचे पानं पण यूज करू शकता. जास्वंदामुळे हेअर ग्रोथ खूप फास्ट होते. त्यानंतर 1 चमचा रोजमेरी. जर तुमच्याकडे रोजमेरी नसेल तर तुम्ही 2 चमचा मेथी सीड्स पण टाकू शकता. आणि त्यानंतर 1 ग्लास फिल्टरचे पाणी. जर तुमच्या इथं खूप जास्त शार्पचं हार्ड वॉटर असेल तर फिल्टरचं पाणी यूज करा, नाहीतर मग तुम्ही नॉर्मल वॉटर पण यूज करू शकता. त्यानंतर 10-15 कडीपत्त्याचे पानं. कडीपत्ता केसाला नॅचरली ब्लॅक करायला मदत करतो आणि मेन म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या किचन मध्ये इझिली अवेलेबल असतात. त्यानंतर मस्त 5 ते 6 मिनिटं या पाण्याला उकळून घ्या आणि नंतर थंड व्हायला एका साइडला ठेवून द्या. तर आता येते आपल्या हेअर केअर रुटीन मधली सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस म्हणजे मेहंदी भिजवण्याची. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मी मेहंदी कशी भिजवते, त्यात कोणते कोणते इन्ग्रेडियंट ऍड करते, त्याला किती टाइम फर्मेंट व्हायला ठेवते, हे सगळं अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी घेतली आहे हिमालया नॅचरल शाईन हिना मेहंदी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण ब्रँडची हिना पावडर वापरू शकता, पण मी नेहमी हीच वापरते. त्याचं कारण सांगते. या हिनामध्ये आधीपासूनच भृंगराज, आमला, मेथी, शिकाकाई, ब्राह्मी, ॲलोवेरा, टी ट्री, ग्रीन टी आणि नीम यासारखे इन्ग्रेडियंट आहे. आता माझ्या केसांच्या लेंथ आणि क्वांटिटी नुसार मी इथं 50 ग्राम हिना पावडर घेतली आहे. तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथ अकॉर्डिंग हिना पावडर घ्या. सगळी मेहंदी मी एका बाउल मध्ये काढून घेतली. आता यामध्ये नंबर 1 शिकाकाई पावडर ऍड करणार आहे. ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला एक्स्ट्रा शिकाकाई ऍड करायची नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता, पण मी माझ्या हेअर केअर रुटीन मध्ये ही स्टेप नेहमी फॉलो करते, त्यामुळे मी नंतर नंबर 2 भृंगराज पावडर. आता मी यामध्ये भृंगराज पावडर ऍड करणार आहे. ज्यांचे केस खूप जास्त पांढरे झालेले आहेत त्याने भृंगराज सारखे ट्रेडिशनल हेअर केअर इन्ग्रेडियंट आपल्या हेअर केअर रुटीन मध्ये याचा वापर केलाच पाहिजे, कारण भृंगराजला आयुर्वेदिक हेअर केअर मध्ये खूप महत्वाचं मानलं जातं. त्याला केसाचा राजा असं देखील म्हटलं जातं. पूर्वीपासून भृंगराजचा वापर हेअर पॅक आणि हेअर ऑइल मध्ये केला जातो. तरी सुद्धा जर तुम्हाला भृंगराज पावडर वापरायचं असेल तर तुम्ही ते हेअर पॅक मध्ये आणि हिना पावडर सोबत तुमच्या हेअर केअर रुटीन मध्ये इन्क्लूड करू शकता. मी स्वतः हे इन्ग्रेडियंट माझ्या रुटीन मध्ये रेग्युलर वापरते, म्हणून माझ्या मेहंदीमध्ये सुद्धा भृंगराज पावडर मी नक्कीच ऍड करते. नंबर 3 आमला पावडर. नेक्स्ट आहे आमला पावडर. आमला पावडर हा हेअर केअर मधला खूप पॉप्युलर इन्ग्रेडियंट आहे. जर तुमचे केस वीक, डल किंवा हेअरफॉल खूप जास्त होत असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे आवळा पावडर तुमच्या हेअर केअर रुटीन मध्ये वापरू शकता. नंबर 4 दही. आता मी यामध्ये ऍड करणार आहे 4 चमचे दही. बऱ्याच जणांच्या केसांचं टेक्स्चर खूप रफ आणि ड्राय झालेलं असतं, त्यामुळे मेहंदी लावल्यानंतर केस जास्त ड्राय वाटू नये म्हणून
यामध्ये मी दही ऍड करते. आणि जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी फ्रेश ॲलोवेरा जेल सुद्धा वापरू शकता. नंबर 5, कोकोनट ऑइल. आता शेवटी मी ऍड करणार आहे 3 चमचे कोकोनट ऑइल. हे मी हेअर नरिशमेंट साठी आणि सॉफ्टनेस साठी ऍड करणार आहे. आता आपले सगळे इन्ग्रेडियंट बाउल मध्ये ऑलरेडी ऍड झालेले आहे. आता येतो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. आपण सगळ्यात 1 नंबरला वेगवेगळे हर्ब्स इन्ग्रेडियंट उकळून एक छान हर्बल वॉटर तयार करून घेतलेलं आहे. आता हे पाणी घ्या. हे पाणी एकदाच सगळं न टाकता थोडं थोडं करून आपल्या हिना पावडर मध्ये ऍड करा आणि आता हळूहळू मिक्स करून घ्या. आपल्याला एक स्मूथ आणि थिक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे. पेस्ट मध्ये एकही गाठ राहून देऊ नका. आता इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुमचे केस खूप जास्त ग्रे किंवा व्हाईट झालेले असतील आणि तुम्हाला ट्रेडिशनल मेथड ट्राय करायची असेल तर तुम्ही ही मेहंदी आयरनच्या कढईमध्ये सोक करायला ठेवू शकता. आपण यामध्ये भृंगराज आणि आमला सारखे इन्ग्रेडियंट ऍड केलेले आहे. आयरन वेसल मध्ये हिना, भृंगराज आणि आमला ठेवायची ही ट्रेडिशनल मेथड आहे आणि यामुळे हिनाचा कलर डीप ब्लॅक होण्यास मदत. पण तुमच्याकडे आयरन कढई नसेल तरी तुम्ही ही प्रोसेस नॉर्मल बाउल मध्ये करू शकता. आता आपल्या मेहंदीचं पेस्ट तयार झालेलं आहे. आता बाउलला पॉलिथिनने कव्हर करा, नाहीतर एक प्लेट ठेवून द्या आणि ही पेस्ट साधारण 8 ते 9 तासासाठी बाजूला ठेवून द्या. यामुळे हिनाला फर्मेंटेशन होण्यासाठी वेळ मिळतो आणि कलर डेव्हलपमेंट चांगली होण्यास मदत होते. आता 8-9 तासानंतर आपली हिना छान फर्मेंट झालेली आहे. आता ही हिना आपण आपल्या केसांना अप्लाय करू शकतो. तर केसांना हिना अप्लाय करण्यासाठी नेमकं काय करायचं ते बघूया. सगळ्यात आधी जर तुमचे केस खूप जास्त ड्राय असतील तर हलकासा पाण्याचा स्प्रे करून केस थोडेसे डॅम्प करून घ्या. केस पूर्णपणे भिजवायचे नाही, फक्त हलके डॅम्प करून घ्यायचे. त्यानंतर केसांचे छोटे छोटे सेक्शन करून घ्या आणि आता प्रत्येक सेक्शनवर स्काल्प पासून हेअरच्या पूर्ण लेंथ पर्यंत आणि शेवटच्या एंड्स पर्यंत मेहंदी व्यवस्थित अप्लाय करायची आहे. मेहंदी कुठेही फक्त वरून लावायची नाही, तर ती प्रत्येक सेक्शनवर प्रॉपरली कोट झाली पाहिजे. अशा पद्धतीने संपूर्ण केसांना मेहंदी अप्लाय करून घ्या. आता मेहंदी पूर्णपणे अप्लाय झाल्यानंतर ती साधारण 3 ते 4 तास केसावर ठेवायची आहे. 3 ते 4 तासानंतर केस नॉर्मल किंवा प्लेन वॉटरने व्यवस्थित वॉश करून घ्या. मेहंदी वॉश केल्यानंतर लगेच शॅम्पू करू नका. शक्य असेल तर कमीत कमी 24 तास शॅम्पू अवॉइड करा, जेणेकरून हिनाला कलर डेव्हलपमेंट होण्यासाठी वेळ मिळेल. काही जण काय करतात, 2 ते 3 दिवस शॅम्पू अवॉइड करता. पण तुमच्या हेअर टाईपला आणि स्काल्पला जे कम्फर्टेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने मी माझी नॅचरल हिना हेअर पॅक तयार करते. जर तुम्हाला माझी ही पूर्ण हिना हेअर पॅक लावण्याची प्रोसेस, ऍप्लिकेशन आवडली असेल तर ही मेथड नक्की एकदा ट्राय करून तुमचे हेअर कलर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऐका, या अगोदर पण मी फॅशन, लाईफस्टाईल, स्किन केअर वरती खूप युजफुल व्हिडिओ बनवलेले आहे. जर तुम्ही ते अजूनही बघितलेले नसेल तर नक्की जाऊन बघा. त्यामुळे तुमचा फॅशन सेन्स खूप इम्प्रूव्ह होणार आहे. मी वापरलेल्या हिना मेहंदी पावडरची लिंक हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये हिना असं कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड कीप लव्हिंग युअर हेअर.